महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 10वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी बदललेल्या अभ्यासक्रमानुसार बालभारतीने तयार केलेली नवी पुस्तकं उपलब्ध झालीत। मात्र यातल्या आशयाबाबत आक्षेप घेतला जातो। राज्य मंडळाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने तयार केलेल्या नव्या पाठ्यपुस्तकात म्युच्युअल फंड, शेअर बाजार, जीएसटी सोबतच अवयवदान अशा ताज्या घडामोडींची माहिती देण्यात आली। त्याचबरोबर स्वाती महाडिक यांच्यासारख्या वीरांगनेची ही माहिती या पुस्तकात आहे। मात्र त्याच वेळी राज्य शास्त्राच्या पुस्तकात केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं गुणगान करण्यात आलंय, तर अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नेमक्या पुस्तकात काय म्हटलंय पाहूया। भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय राजकारणातला महत्त्वाचा पक्ष असून प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचं जतन केलं पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे। आर्थिक सुधारणांवरती या पक्षाचा भर आहे। तर शिवसेना हा राज्यामधला प्रमुख राजकीय पक्ष असल्याचा उल्लेख आहे। त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचं संवर्धन आणि परप्रांतीयांचा विरोध करण्यासाठी झाली आहे। शिवसेना 1995 मध्ये भारतीय जनता पक्षाची युती करून सर्वप्रथम सत्तेत आला असा उल्लेख। त्यानंतर 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपसोबत सहभागी झाला। राजकारणामधली घराणेशाही ही भारतातल्या लोकशाही समोरील सर्वात मोठी समस्या आहे असाही उल्लेख आहे। राजकारणामध्ये एकाच कुटुंबाची मक्तेदारी निर्माण झाल्यानं लोकशाही संकुचित होते आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होता येत नाही। याबाबत तुम्हाला काय वाटतं असा सवाल करण्यात आला। चीन की सोव्हिएत युनियन यापैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं, यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मतभेद झाल्याचा उल्लेख आहे। त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी स्थापन झाला असा उल्लेख आहे। लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष निवडणुकीत सहभागी होऊन सत्ता मिळवतात, मात्र राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत निवडणुका होतात का असाही सवाल आहे। राजकीय पक्षामध्ये अंतर्गत निवडणुका घेणं आवश्यक असतं असाही उल्लेख आहे। मात्र अशा निवडणुका होतात का असाही सवाल आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।